श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा आगामी 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर केला जाणार आहे। पालिकेची मुदत संपल्यानंतर प्रशासकीय राजवटीतील हा तिसरा अर्थसंकल्प आहे, तर आयुक्त भूषण गगराणी यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे। यंदाच्या अर्थसंकल्पाचे आकारमान 65,000 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे। प्रशासकीय राजवटीत सादर होणारा हा तिसरा अर्थसंकल्प आहे। पालिकेच्या घटलेल्या मुदत ठेवी, वाढलेले खर्च यामुळे यंदाही अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व आहे। मुंबई महानगरपालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असून लोकप्रतिनिधी नसल्याने सन 2025-26 चा अर्थसंकल्प देखील गेल्या वर्षीप्रमाणे केवळ प्रशासन स्तरावर सादर केला जाणार आहे। या अर्थसंकल्पात काय असणार आहे ते आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमात। मालमत्ता कर वाढीचा निर्णय होणार का याकडे सर्वांचं लक्ष। गेल्या 10 वर्षात मालमत्ता करात वाढ झालेली नाही। यंदाच्या अर्थसंकल्पात करवाढ नसेल अशी अपेक्षा। राज्य सरकारकडून किती थकबाकी मिळाली याची स्पष्टता। रस्ते, पूल, पाणी पुरवठा प्रकल्पांसाठी भरीव तरतूद। प्रदूषण नियंत्रणासाठी विशेष तरतुदीची अपेक्षा। 2024-25 या साली 59,954 कोटींचा अर्थसंकल्प। अर्थसंकल्पात 10% म्हणजे 6,000 कोटींच्या वाढीची शक्यता। यंदाचा अर्थसंकल्प 65,000 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता। प्रशासकीय राजवटीत सादर होणारा हा तिसरा अर्थसंकल्प। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्या सोबत जोडल्या। शिल्पा, पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांना नेमकं काय मिळणार? आजच्या या बजेटकडे खरं तर मुंबईकरांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे। काय या संदर्भात सविस्तर माहिती? कारण आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे आणि याच मुंबई महानगरपालिकेचा आज आर्थिक संकल्प सादर होणार आहे। आर्थिक बजेट सादर करत असताना आयुक्त भूषण गगराणी हे पहिल्यांदाच हा अर्थसंकल्प सादर करत आहेत। मात्र या अर्थसंकल्पामध्ये नेमका कोणकोणत्या प्रकारच्या घोषणा केल्या जातील याकडे संपूर्ण मुंबईकरांसह राजकीय नेत्यांचं देखील लक्ष लागलेलं आहे। कारण आगामी जी महापालिकेची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या दृष्टीने हे आर्थिक बजेट महत्त्वाचं आहे। विशेष म्हणजे पर्यावरण बेस्ट असेल, प्रदूषण असेल यावर ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पातून घेतल्या जाणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। दुसरी गोष्ट जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या तरतुदी या अर्थसंकल्पातून केल्या जाणार आहेत का हे देखील महत्त्वाचं आहे। 65,000 कोटींचा हे बजेट अंदाजे सादर होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे आरोग्य असेल, शिक्षण विभाग असेल किंवा इतर जो विभाग आहे त्यावर नेमक्या काय तरतुदी दिल्या जातात, कशा प्रकारचा निधी दिला जातोय हे देखील महत्त्वाचं आहे। जर पर्यावरण, प्रदूषण असेल किंवा कोस्टल रोडचा दुसरा टप्पा असेल हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यावर कशा प्रकारचे आयुक्त घोषणा करतात हे महत्त्वाचं असेल किंवा मुंबई शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विकास प्रणालींवर कोणत्या प्रकारचा निधी दिला जातोय, कशा प्रकारच्या घोषणा केल्या जातात। आता जी येणारी निवडणूक आहे महापालिकेची त्या अनुषंगाने मुंबईकरांसाठी हा महत्त्वाचा अर्थसंकल्प आहे। त्यात विशेष म्हणजे मालमत्ता कर आकारला जाणार आहे का, जे कचरा संकलन केलं जातं त्यावर देखील कर आकारला जाणार का, असे वेगवेगळे मुद्दे आहेत आणि याकडेच मुंबईकरांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। अगदी थोड्याच वेळात हा अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्यामध्ये कशा प्रकारच्या घोषणा केल्या जातात, मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातात, अर्थसंकल्पाला फुगवटा दिला जातोय की मुंबईकरांच्या हिताचा विचार केला जातोय हे देखील महत्त्वाचं आहे। विशेष म्हणजे मुंबईकरांनी वेगवेगळ्या माध्यमातून आयुक्तांपर्यंत आपले निरोप पाठवलेले आहेत की वेगवेगळ्या ठिकाणच्या सुविधा, वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा, विकास प्रणाली महत्त्वाची आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या बजेटकडे आपलं लक्ष असणार आहे। या संदर्भात वेळोवेळी तुझ्याकडून अपडेट घेत राहू। खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।